नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण करणार आहे शेपू पालक भाजी. त्यासाठी घेतल्यात मी 3 मिरच्या, जिरं, लसूण आणि कोथिंबीर आणि भाजलेले थोडेसे शेंगदाणे. मी भाजी थोडीशीच करणार आहे म्हणून थोडं घेतलं आहे. आता हे मी वाटून घेणार आहे, मिक्सरमधनं काढून घेणार आहे. थोडंसं याच्यात मीठ घालते. बघा, मी या गावाला गेले होते ना, तेव्हा या साबुदाणाच्या कुरडया तुटल्या त्या आणि कुरडया. आज डब्यामध्ये डाळ शोधायला गेली तेव्हा मी तीळ बघितले. मी म्हटलं आज तीळ संक्रांतीला लाडू बिडू बांधायला कामात येतील. तीळ गावावरनंच आणले माझ्या आईकडनं आणि कुरडया. बघा, गावाकडच्या कुरडया. ऊन का दाखवते? अगं, ऊन लावून जरा ठेवते, कडकडीत चांगल्या होतात. मग पापड पण आहेत, पण आणताना तुटतात हो. त्या बॉक्समध्ये जरी आणले ना, ट्रेनला गर्दी असले की तुटतात. बाकीच्या तुटल्या आहेत, बाकीच्या चांगल्या आहेत. पण यांचा भुगा पण चांगला तळून झाला ना, मस्त फुलतो आणि टेस्टला पण गावच्या कुरडया चांगल्या असतात. म्हणून म्हटलं जरा उन्हात पण ठेवते. जातात वर्षभर तरी जातात. एक खोका भरून आणला ना, यावर्षी बहिणीने दिल्या होत्या. बघा, ती लाडू पण चांगलं. जरा शेंगदाणे घालायचे त्याच्यात आणि फिका डाळवा घालायचा. जरा ऊन देते म्हटलं आज दिवसभर. तर ही बघा शेपू पालक, ही चांगली धुवून घेतली आहे मी आणि पाण्यात ठेवली आहे. तर तिला कापून घेते. तर चला, आपण आता तेल टाकून घेऊया. त्याच्यात मिरची, कोथिंबीर, लसूण हे मगाशी दाखवलं ते असं आबडधोबड वाटून घेतलंय मी. ते मस्तपैकी फोडणी घेऊन घेऊया त्याला. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजलेले आपण ते आबडधोबड ते पण मिक्सरला लावून घेऊया. अशी पालक मेथी एकत्रच कापून घेते मी. आपण शेपू पालक तर वेगवेगळे करतो, पण आज मी शेपू पालक एकत्रित करते म्हणून एकत्रच कापून घेते. अशा प्रकारे कापून घेतले मी. आता चला, आता भाजीमध्ये टाकते. ही बघा, आपली चांगली फोडणी चांगली झाली. आता याच्यामध्ये मी वाटण्याच्या वेळेस थोडंसं मीठ घेतलं होतं. ती मिरची पटकन बारीक होते म्हणून. आता थोडं मीठ परत घालते, थोडंच घालते. आणि आपण हे शेंगदाणे भाजून मिक्सरमधनं आबडधोबड केलेलं तर ते पण टाकून घेते वरनं असं. आणि थोडीशी मुगाची डाळ ती पण अशी टाकून घेते. थोडीशी हळद टाकून झाली आता माझी. मस्तपैकी अशी थोडी हलवून घेते.
याच्यावर आता थोडं झाकण ठेवून आणि वरनं गरम पाणी ओतते. गरम झाल्यावर मग त्याच्यात टाकून घे. ताट ठेवलं आहे मी. थोडंसं पाणी टाकून ठेवते, म्हणजे त्याच्यात डाळ पण टाकली ना, पाणी तसं सुटतं तिला, पण गरज वाटली तरच टाकणार म्हणून थोडंसं वरती पाणी मी ठेवलं आहे आणि मंद गॅसवर 10-15 मिनटं तरी ठेवून घेते. तर पाणी पण गरम झालं आहे आपलं. आता बघते, गरज वाटली तरच गरम पाणी टाकेल त्याच्यात. हे बघा, त्याला पहिलेच पाणी सुटले. वाटत नाही आहे गरज लागेल गरम पाण्याची, त्यात पाणीच होऊन जाईल. आता मी परत झाकण ठेवून घेते. तर चला मग, आपली भाजी बघा कशी आता रेडी झाली आहे. कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. तर अशी होती माझ्या पद्धतीची भाजी. तुमच्या पद्धतीतली नक्की कळवा. तर चला, आपली शेपू पालकची भाजी रेडी झाली आहे. तर असा होता आपला आज बेत, शेपू पालकची भाजी आणि भाकरी. या जेवायला.